नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राजकीय व सामाजिक तसेच आधुनिक विचारांच्या संदर्भात चर्चा करत आहोत. आणि त्यामध्ये मागील भागात आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अल्पपरिचय, प्रास्ताविक म्हणजेच एकूण त्यांचं जीवनक्रम किंवा त्यांच्या जीवनातील विविध टप्पे याविषयी आपण माहिती जाणून घेतली. खरं तर पंडित नेहरूंच्या विपुल लेखनातून व वक्तव्यातून तत्त्वज्ञानाला साजेसे असं चिंतन आहेत. तत्वतच अत्यंत वस्तुनिष्ठ असा राजकारणी प्रशासकाला साजेसं असं तपशील देखील त्यात आहे. आणि म्हणून आदर्शवाद व व्यवहारवाद यांचं सुरेख असं मिश्रण त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. पंडित नेहरूंना कदाचित रूढ अर्थानं राजकीय तत्त्वज्ञ असं कदाचित म्हणता येणार नाही, कारण राज्यशास्त्रातील संकल्पनांची सैद्धांतिक सुसूत्राशी चर्चा इतर समकालीन विचारवंतांप्रमाणेच त्यांनी देखील केलेली नाही. परंतु प्रसंगोपात ज्या राजकीय प्रश्नांचा विचार त्यांना करावा लागला आहे, तो त्यांचा विचार वास्तवाच्या अगदी खंबीर पायावर उभा असल्यामुळे कोणत्याही स्वप्नरंजन किंवा आदर्शवादी सिद्धांतापेक्षा त्याचं मूल्य कितीतरी मोठं ठरतं. त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण राजकारणाला व देशकारणाला अर्पण केलं होतं. त्याचबरोबर एखादा अंगीकारलेलं तत्त्व त्यांनी कसोटीच्या काळात देखील सांभाळलं होतं आणि त्यामुळे त्यांचा राजकीय विचार हा आदर्श व प्रत्यक्ष यातील सेतू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच पंडित नेहरूंचे विविध जे विचार आहेत, संकल्पना आहेत, त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण जी संकल्पना आज आपल्याला ज्याची चर्चा करायची आहे ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राष्ट्रवादविषयक असणारे विचार. खरं तर उदारमतवादी राष्ट्रवाद व वंशश्रेष्ठत्वाधिष्ठित आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद यापैकी नेहरूंना पहिल्या प्रकाराने आकृष्ट केलेलं होतं, म्हणजे उदारमतवादी राष्ट्रवादानं. कारण यामध्ये लोकशाही, जनसार्वभौमत्व, सामान्य इहा व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क इत्यादींचा या राष्ट्रवादात ते समावेश करतात. आणि म्हणून इतर देशांप्रमाणे भारतातील राष्ट्रवाद हा द्वेष, हिंसामूलक स्वरूपाचा नव्हता. यातच त्यांच्या या उदारमतवादित्वाचं मूळ आपल्याला दिसून येतं असं नेहरूंना वाटत होतं. नेहरू स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहितात की राष्ट्रवाद ही वस्तुतः विरोधी स्वरूपाची भावना आहे, कारण इतर राष्ट्रीय गटांविरुद्ध आणि विशेषतः स्वराष्ट्रावर सत्ता गाजवणाऱ्या परकीय सरकारविरुद्ध जी संतापाची आणि द्वेषाची भावना जागृत होते तिचं खतपाणी मिळूनच राष्ट्रवाद हा पोचला जातो. म्हणजे उदाहरणार्थ 1921 साली हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या विरुद्ध अशा प्रकारचा द्वेष नव्हता का? तर तो द्वेष होता, पण अशाच परिस्थितीत वागणाऱ्या इतर देशांपेक्षा भारतामध्ये तो अल्प प्रमाणात होता असं नेहरू म्हणतात. आता याला कारणीभूत काय होतं? तर नेहरूंच्या मते गांधीजींची अहिंसा, त्याचबरोबर त्यांचे यमनियम असतील, तसेच प्रारंभीची जी चळवळ यशस्वी होऊ शकली असा जो आत्मविश्वास बळावला होता तोही चळवळी सौम्य ठेवण्यास कारणीभूत ठरवला असं नेहरू म्हणतात. चळवळ जसजशी रुजत गेली तसतसा ब्रिटिशांविषयीचा द्वेष हा ओसरत जाऊन राष्ट्रवादाची भावना बळावत गेली. म्हणजे फॅसिस्ट देशांमधील संकुचित राष्ट्रवादापेक्षा हा राष्ट्रवाद निराळा होता. यात प्रतिगामीपणा नसून स्वातंत्र्याची स्वाभाविक ऐतिहासिक उर्मी होती, मातृभूमीशी असलेली मानसिक तद्रुपता होती, त्यामध्ये एकात्मता होती
आधुनिक राष्ट्रांच्या अस्तित्वाची जाणीव हाच राष्ट्रभावनेचा प्रमुख आधार असल्यामुळं आंतरराष्ट्रवादाची प्रचंड लाट कोणत्याही स्वरूपात आली आणि गेली तरी ती राष्ट्रवादाला धुवून किंवा संपवू शकत नाही असा विश्वास पंडित नेहरूंना होता. पंडित नेहरू पुढे असंही म्हणतात की जुन्या परंपरा कधीच पूर्णपणे जळून जात नाही किंवा त्या पुरून टाकता येत नाही, कारण संघर्षाच्या क्षणी देखील त्या माणसांना आणि राष्ट्रांना प्रयत्नांच्या व स्वार्थ त्यागाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे जेव्हा नव्या परंपरा उभारीत असतानाच जुन्यांचंही जतन केलं पाहिजेत. त्यांना कालसापेक्ष स्वरूप देऊन त्यांचा नव्या परिस्थितीनुरूप वापर करून घेतला गेला पाहिजेत असं नेहरूंना वाटतं. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की आंतरराष्ट्रवादाच्या उदयाकडे त्यांचं मुळीच दुर्लक्ष नव्हतं, परंतु विशुद्ध स्वरूपाचा राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद यात त्यांना मुळीच विसंगती आढळत नाही. उलट ते असं म्हणतात की जे आम्ही ब्रिटिश साम्राज्याचे दुय्यम घटक किंवा राष्ट्रकुलाचे दुय्यम सभासद राहण्यातच खऱ्या आंतरराष्ट्रवादाला भवितव्य मानलं आहेत, असं जे सांगतात त्यांना आंतरराष्ट्रवादाचा अर्थच कळलेला नसतो असं पंडित नेहरू म्हणतात. त्यांचा तो तथाकथित आंतरराष्ट्रवाद म्हणजे संकुचित ब्रिटिश राष्ट्रवादाचं बृहदीकृत रूप असतं. भारतात राष्ट्रवादाची भावना कितीही प्रबळ असली तरी इतर अनेक राष्ट्रांपेक्षा त्याला आंतरराष्ट्रवाद अधिक चांगल्या प्रकारे कळला आहे आणि त्याचा स्वीकार करण्याची त्याने ठेवलेली तयारी देखील मोठी आहे असं नेहरू म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्ती हे परावस्थेतील राष्ट्रांच्या राष्ट्रवादाचे तातडीचं साध्य असलं तरी त्याची प्राप्ती होताच राष्ट्रवाद हा निरुपयोगी ठरत नाही. असे देश स्वतंत्र झाल्यानंतरही तेथे राष्ट्रवादाला एक रचनात्मक शक्ती प्रवाह म्हणून मोल राहतं असं नेहरूंना वाटतं. त्याचबरोबर राष्ट्रवाद ही एक मनोअवस्था आहे असं देखील पंडित नेहरू म्हणतात. त्याची प्रखरता भावनिक तद्रुपतेबरोबरच राष्ट्र महात्म्याच्या बौद्धिक आकलनावरही अवलंबून असते याची नेहरूंना जाणीव होती. भूतकालाबद्दल ते अंधश्रद्धा कधीच नव्हते, पण डोळसपणे आपल्या पूर्वसंचिताची तपासणी त्यांनी मनपूर्वक केलेली दिसते. मातृभूमीचा बारकाईने शोध घेतला आणि आपण किती अफाट विराट संपन्नतेचे वारस आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि परकीय इतिहासकारांनी या देशाला हीन ठरवण्याच्या आणि स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याच्या धडपडीतून जे इतिहास लिहिले आहेत त्यातून भारताच्या भूतकालाचं यथार्थ आकलन होणं अशक्य असल्याचं पंडित नेहरूंना जाणवलं. त्यासाठी स्वतःच कष्ट करायचे त्यांचे मनाने निर्णय घेतला आणि सिंधूच्या खोऱ्यातील मोहनजोदडोचे अवशेष त्यांनी निहाळले. अगदी वेरूळ अजिंठा लेण्यांमधील कोरीव काम त्यांनी पाहिलं. दिल्ली आग्र्याच्या दगडाच्या तोंडून भारताच्या भूतकाळाच्या कहाण्या त्यांनी ऐकल्या. सारानाथला प्रत्यक्ष प्रवचन देणाऱ्या बुद्धाचा त्यांना दर्शन झालं. अशोक स्तंभाने सम्राट अशोकाची थोरवी त्यांना सांगितली तर फत्तेपूर शिकरीला अकबर बादशाच्या स्मृतींना ते भेटले. गिरी शिखरांनी, नद्यांनी, पठारांनी व भारतीय निसर्गाच्या अणुरेणूंनी त्यांना मोहून टाकलं. प्राचीन विचार वैभवाने ते दिपले. मनाच्या व भाषांच्या स्वच्छपणामुळे प्रभावित ते झाले. त्यांच्या एतवरच्या बौद्धिक ज्ञानाला भावनिक आस्वादाची जोड मिळाली. या देशातील अनेकत्वाची ऐक्याचा व अखंड परिवर्तनातील सांस्कृतिक सातत्याचा त्यांना साक्षात्कार झाला. 5000 वर्षांच्या दीर्घकालीन विचारातून त्यांना नवी दृष्टी लाभली. आत्मथोरवीच्या आधारे आत्मविश्वस्त झालेला भारतच आपलं स्वातंत्र्य संपादू शकेल याची खात्री पंडित नेहरूंना पटली. त्यांच्या मनात राष्ट्रवादाचा प्रादुर्भाव झाला. 180 वर्षांचे ब्रिटिश साम्राज्य ह्या देशाच्या प्रदीर्घ इतिहासातील एक छोटेसं पर्व आहेत. त्याला आपले स्वत्व हमखास पुन्हा परत गवसेल आणि या पर्वाचे अखेरचे पान लिहिण्याचा प्रारंभ झालेला आहे असं त्यांच्या लक्षात आलं.
अनैसर्गिक पारतंत्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या या महान राष्ट्राच्या मुक्तीसाठी आपले प्रयत्न कारणी लागत असल्याची नैतिक भावना त्यांच्या मनात बळावली आणि राष्ट्रीय गर्वाभिमान त्यांच्या मनामध्ये जागृत झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे नेहरूंनी राष्ट्रवादाची उभारणी राष्ट्राच्या भूतकालीन गौरवगाथेवर, परंपरांवर व अनुभवांवर झालेली होती. भूतकालाबद्दल ते अंधश्रद्धा असूनही परंतु त्याचबरोबर भूतकालाचे संपूर्ण विस्मरण करून आपले मूल्य वाया घालू नयेत. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीयवादाच्या विचारसरणीचा उद्घोष करणाऱ्या राष्ट्रांमध्येही पितृभूमीच्या अभिमानावर पोसला जाणारा राष्ट्रवादच संकटकाळी अधिक प्रबळ ठरत असतो. मात्र तरीही नेहरूंचा राष्ट्रवाद हा जीर्णोद्धारवादी नव्हता. भूतकाल हे राष्ट्रवाद्यांचे स्फूर्तिस्थान असतं. याचा अर्थ एवढाच की भूतकालीन महात्म्यतेच्या जाणीवेतून त्यांचा आत्मविश्वास वर्धवतो. परंतु याऐवजी भूतकालाच्या अध्ययनातून जर संकुचित आणि प्रतिगामी दृष्टिकोन वाढीस लागला तर नेहरूंच्या मते त्या राष्ट्रवादाला राष्ट्रवाद म्हणणे अशक्य आहे. किंबहुना राष्ट्रवादाचे नेमकं उलट असं त्याचं स्वरूप असेल असं नेहरू म्हणतात. आणि म्हणूनच नेहरू धार्मिक राष्ट्रवादाची कल्पना यामुळेच मान्य करू शकले नव्हते. सांस्कृतिक मुळं असल्याविना राष्ट्रवादाचा वृक्ष वाढू शकत नाही हे खरं आहे, पण ही मुळं संकुचित किंवा आंतरविरोधी असून चालणार नाही. या जाणिवेतून नेहरूंनी या देशाच्या सांस्कृतिक विविधतेमागील समान सूत्रावर विशेष भर दिलेला दिसतो. भूतकाळाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असा विवेकपूर्ण आणि बुद्धिप्रामाण्यवादी होता. परक्या समीक्षकापेक्षाही अधिक चिकित्सक दृष्टीनं ते परंपरांकडे पाहत असत. त्यांचा आधुनिकतेवर विशेष असा कटाक्ष देखील होता. आत्मविस्मृत आधुनिकीकरण जसं वाईट तसं भूतकालातच कोशबद्ध होऊन बसणंही तितकंच वाईट असतं. भारताने आपले संकुचित धार्मिकतेचे कवच फोडून आणि आधिदैविकतेचे आणि दार्शनिकतेचे अतिरेकी वेड व धार्मिक समारंभात व गूढवादी भावविश्वात मनाच्या शिस्तीचे बंधन सैल सोडणं थांबवून नव्या वास्तवाचा स्वीकार करण्यास शिकलं पाहिजेत असं पंडित नेहरूंना वाटत होतं. कारण या गोष्टींमुळे भारतीय लोक परस्परांना दुरावतात, परस्परांसाठी अनोळखी राहतात असं त्यांना आढळून आलं होतं. वेदांच्या काळाकडे व इस्लामी धर्मराज्याकडे परत फिरण्याचा सल्ला देणारे नेते नेहरूंच्या मते भ्रमिष्ट आहेत. कारण काळाची गती एकमार्गी असते याचा त्यांना विसर पडला होता. स्वतःच्या परंपरांवर आधारलेल्या राष्ट्रवादाची धार तीक्ष्ण करण्यास परकीय राजवट कारणीभूत होते. आपल्या जीवनमार्गाने जगण्याचे स्वातंत्र्य मिळवण्याचा राष्ट्राचा आग्रह असतो. परकीय राज्यकर्त्यांबद्दल असंतोष राष्ट्रभक्तीला सक्रिय करण्यास साधनीभूत ठरतो. असं सक्रिय राष्ट्र आपल्या हताशपणातून व असहाय्यतेतून बाहेर पडतं. त्याचे नीतिधैर्य वाढते. भारतात हे सारं असंच घडेल. येथे राष्ट्रवादाची उभारणी व स्वातंत्र्याची चळवळ ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समांतर रेषांनी वाढत गेल्या तर परकीय राजवटीची काळी कुट्ट बाजू दिवसेंदिवस प्रगट झालेली दिसते. साम्राज्यवाद व वंशवाद ही त्या राजवटीची सर्वाधिक दयनीय आणि शोचनीय वैशिष्ट्ये असल्याचे नेहरूंना आढळले. त्याचा परिणाम सर्वत्राचे अधपतन करण्यात झाला आहे असं ते म्हणतात. जीवशास्त्र जरी वंशभेदाला कोणताच आधार नसल्याचं सांगत असलं तरी त्या भेदाचे नाना प्रकार इंग्रजी राजवटीत भारतीयांना भोगावे लागले असल्याबद्दल नेहरूंनी खेद व्यक्त केला आहे. भारतीयांना केवळ ते कृष्णवर्णीय आहेत म्हणून अपमानाचे, मानहानीचे व तेजोभंगाचे प्रसंग सोसावे लागतात. ही घृणास्पद वर्तणूक सहन करणं कोणत्याही राष्ट्रवाद्याला शक्य नाही असं नेहरूंना वाटतं. आणि त्याहीपेक्षा आम्ही ही मानहानी इतक्या वर्षांपासून निमूटपणे सहन करीत आलो याचंच दुःख त्यांना जास्त आहे. यापुढे तसे करण्याऐवजी परिणामांची तमा न बाळगता या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी ते कटिबद्ध होतात.
भौतिकदृष्ट्या या अफाट देशाला साधणाऱ्या राज्यकर्त्यांनीच आपले साम्राज्य टिकवण्याच्या स्वार्थी हेतूने धार्मिकता व प्रांतिकता अशा फुटीर प्रवृत्तींना उत्तेजन द्यावे याचाही नेहरूंना खेद होता. परंतु निराश न होता राष्ट्राचा पुरुषार्थ जागा करणे एक आव्हान म्हणून ते या गोष्टीकडे पाहतात. भारतीयांच्या अफाट सुप्त शक्तीला सुरुंग लावण्यातच राज्यकर्त्यांचे वर्तन कारणीभूत होईल असं त्यांना वाटतं. परकीय साम्राज्याशी लढा हे राष्ट्रवादाचे केवळ एक अंग आहे. लोकांचे खरेखुरे आंतरिक सामर्थ्य संघटित करणं हे राष्ट्रवादाचं अंतिम ध्येय पंडित नेहरू मानताना आपल्याला दिसून येतात. राष्ट्र ऐक्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्र ऐक्यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या मते राष्ट्र ऐक्य ही केवळ बौद्धिक संकल्पना नसून एक भावनिक अनुभव आहे. वरकरणी पाहता भारतीयांमध्ये चेहरेपट्टी, आकारमान, आहार, पोशाख, भाषा, धर्म, संस्कृती अशा कित्येक बाबतीत इतकी कमालीची विविधता आहे की हा देश म्हणजे जगाचीच एक संक्षिप्त आवृत्ती वाटावं. परंतु अगदी प्रारंभापासूनच समन्वयाच्या व एकीकरणाच्याही परंपरा ह्या देशात आढळतात आणि या परंपरा बाहेरून लादलेल्या नसून या भूमीतच खोलवर त्या रुजलेल्या आहेत. नेहरूंच्या मते या परंपरांना फक्त उजाळा देण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी निर्मिलेल्या राजकीय एकीकरणातून येथे पारंपरिक सांस्कृतिक एकीकरणाची जाणीव निर्माण झाली आहेत. समान गुलामगिरीने निर्माण केलेल्या ऐक्यातून समान राष्ट्रवादाचे ऐक्य साकार झाले. भाषा, धर्मादी वरवरचे भेद दुय्यम ठरले. कितीही भाषा असल्या तरी ह्या देशाची एक समान भाषा होऊ शकेल असा त्यांना विश्वास होता आणि म्हणून भाषिक प्रश्नापासून भारतीय राष्ट्रवादाला धोका नाही असं पंडित नेहरूंना वाटत होतं. धार्मिक प्रश्नाबद्दल ते तितकेसे निर्धास्त नव्हते. हिंदू राष्ट्रवाद, मुस्लिम राष्ट्रवाद इत्यादींचे अस्तित्व नाकारून ते म्हणतात ह्या देशात राष्ट्रवाद फक्त एकच आणि तो म्हणजे भारतीय राष्ट्रवाद असेल. या देशातील अल्पसंख्याक कधीच वांशिक अल्पसंख्याक नव्हते किंवा युरोपातल्याप्रमाणे राष्ट्रकांच्या स्वरूपात नव्हते, तर फक्त धार्मिक अल्पसंख्याक होते. धार्मिक सरहद्दी येथे कधीच अनुल्लंघनीय नव्हत्या. धर्मपरिवर्तन नेहमीच होऊ शकत होते, पण धर्मपरिवर्तित माणसाला येथे आपल्या वांशिक, सांस्कृतिक, भाषिक वारशाला मुकावे लागत नव्हे. जिनांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पंडित नेहरूंना मान्य नव्हता, कारण धर्माच्या आधारे स्वतंत्र राष्ट्र मानायचे आणि नंतर हिंदुस्थानात आणखीन बरेच धर्मसमूह आहेत त्यांनीही राष्ट्र मानावे लागेल असे ते म्हणतात. परंतु पंडित नेहरूंना परिस्थितीवश जिनांच्या संकुचित राष्ट्रवादासमोर हात टेकावे लागले आणि त्या मध्ययुगीन जमातवादी संकुचित राष्ट्रवादाचा उपद्रव स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना बऱ्याच वेळा सोसावा लागलेला दिसतो. जात, धर्म, प्रांत, भाषा या सगळ्यांना छेदून जाणारी एक प्रखर भावनिक एकात्मता हे नेहरूंच्या राष्ट्रवादाचं सर्वश्रेष्ठ साध्य होतं. राष्ट्रसेवा हाच त्यांना सर्वांचा समान धर्म दिसत होता. पंडित नेहरूंच्या राष्ट्रवादाची उद्दिष्ट खरं तर उदारमतवादी, मानवतावादी, परंपरेनुसार उदात्त होती. अविवेकी राष्ट्रवादाला त्यांचा सक्त विरोध होता. भारत देश, भारतीय लोक, भारतीय परंपरा इत्यादींबद्दल त्यांना अभिमान असला तरी आम्ही जगातील सर्वश्रेष्ठ लोक आहोत ही भावना त्यांनी कधीच पुरस्कारलेली नव्हती. कोणत्याही स्वरूपातील अतिरेकी राष्ट्रवाद त्यांना मानवत नव्हतं. दुहीची बीजं पेरणाऱ्या जमातवादी संघटनांना त्यांचा कट्टर असा विरोध होता. मध्ययुगीन मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटना राजकीय व आर्थिक विकासाच्या आड येतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्या संघटनांना ते युरोपातील फॅसिस्ट व नाझीवादाचीच भारतीय रूपं मानत होते. एकूणच नेहरूंच्या मते राष्ट्रवादाला
ते स्वयंमेव साध्य मूल्य मानत नाही, तर ते केवळ साधन असं मानतात. राष्ट्रवादावर खंबीर पाय रोवून पंडित नेहरूंना आंतरराष्ट्रवादाची सेवा साधायची होती. या महान देशाला समर्थ राष्ट्र म्हणून आपल्याला उभं करायचं आहे. समर्थ शब्दाचा रूढ अर्थानं म्हणजे मोठं सैन्यबळ असणं इत्यादी नव्हे, तर विचारांनी समर्थ, कृतीने समर्थ, संस्कृतीने समर्थ आणि मानवतेची शांततापूर्वक सेवा करण्याच्या दृष्टीने समर्थ असं पंडित नेहरूंना म्हणायचं होतं. एकूणच पंडित नेहरूंनी राष्ट्रवादविषयक मांडलेली ही जी संकल्पना आहेत, हे जे विचार आहेत, हे भारताच्या स्वतंत्रोत्तर भारताच्या राष्ट्र उभारणीमध्ये अत्यंत मोलाचे आपल्याला ठरलेले दिसून येतात. कारण पंडित नेहरूंना त्यांचे विचार कृतीत आणण्याची संधी मिळाली, कारण सुरुवातीला ती 16 वर्ष ते स्वतः पंतप्रधान होते आणि त्यांनी त्यांच्या विचारांना कृतीची जोड आपल्याला दिलेली दिसून येते. परंतु त्यांच्या ह्या राष्ट्रवादविषयक विचारातून, त्यांच्या ह्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रवादाचे विचार देखील त्यातनं अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. आणि पंडित नेहरूंचे आंतरराष्ट्रवादविषयक असणारे जे विचार आहेत ते आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.